नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. पत्रकारांसाठी शासनाच्या असलेल्या योजनांची सवलती तरतुदी याचा लाभ मिळवण्याकरिता संबंधित पत्रकारांकडे अधिस्वीकृती पत्रिका असणे बंधनकारक आहे. त्यामुळे संबंधित वृत्तपत्रास मंजूर असलेल्या अधिस्वीकृती पत्रिकेच्या कोट्यापेक्षा त्या वृत्तपत्रात अधिक पत्रकार असल्यास ते अधिस्वीकृती पत्रिकेसाठी पात्र ठरत असूनही केवळ त्या वृत्तपत्राच्या कोट्यात बसत नाहीत. या कारणामुळे ते अधिस्वीकृती पत्रिकेपासून आणि त्यांना मिळणारे लाभ यापासून वंचित राहतात. याच पार्श्वभूमीवरती वृत्तपत्रांसाठी असलेली कोटा पद्धत रद्द करण्याची शिफारस राज्य अधिस्वीकृती समितीकडे शासनाने करावी अशी सूचना निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी केली आहे. ते ठाणे जिल्ह्यातील प्रसारमाध्यम प्रतिनिधींकरिता माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई कोकण विभाग माहिती कार्यालय, ठाणे जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे महानगरपालिका, ठाणे जिल्हा पत्रकार संघ, ठाणे पत्रकार संघ, ठाणे शहरी दैनिक पत्रकार संघ, नवी मुंबई प्रेस क्लब, ठाणे जिल्हा साप्ताहिक संपादक असोसिएशन, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारितेची पाठशाळा बातमीमागची गोष्ट या कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. ही कार्यशाळा ठाणे महानगरपालिकेच्या कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली होती. कारण आतून स्किन चांगली आपली राहिली, जस्ट एक सपोर्ट म्हणून पाहिजे त्याला लावायचा. उशी असते, झोपून जर आडवं झोपून तुम्ही बघत असाल तर मस्तपैकी मानेखाली उशी घ्यायची, दुसरी उशी समोर ठेवायची आणि एका लाईन मध्ये म्हणजे मान सरळ आणि त्याच लाईन मध्ये आपला मोबाईल फोन ठेवून आरामात रील्स पहा. ओके. आणि जर कामासाठी आपल्याला लागते तर मग एक खुर्ची घेऊन ओके. तर ते एनिवेज, तर जर रील्स आपल्याला पाहायचे आहे तर तेव्हा आपण ठेवून द्यायचा फोन. ओके. कारण तेव्हा आपल्याला ऍक्टिव्हली त्याच्यात पाहण्याची गरज नसते, म्हणजे मागे खाली वगैरे पाहून बघायचा नाही. आजकाल मोबाईल फोन होल्डर येतात आणि सर्कॅडियन रिदम आहे बॉडीचा तो सुंदरपैकी मेंटेन होतो आणि त्याच्यामुळे जे स्ट्रेस हॉर्मोन्स आहेत ते जरा कंट्रोल होतात. ते झोपेतल्या झोपेत बरोबर जेव्हा काय काम करायचं ते करतात आणि ऑटोमॅटिकली आपल्या स्ट्रेस लेवल्सला कंट्रोल होतो त्याच्याने. सो ऍटलीस्ट 6 to 7 आवर्स आरामात मिळाले पाहिजे. झोपेचं तर तंत्रज्ञान वेगळंच आहे. जर आपल्याला वेळेत झोपता आलं आणि आपण छान आरामात मग सकाळी जर लोक आहेत जे अगदी 4-5 तासही झोप वापरायची सवय आहे. कामानिमित्त किती लोकांनी कव्हर करायचं म्हणजे ऐकायचं असेल तर ते तुम्ही ऐकू शकता. अदरवाइज जर तुम्हाला वाटत असेल की नाही लोग क्या बोलेंगे, कितने लोगों को यहाँ प्रॉब्लम है कि लोग क्या बोलेंगे, मैं अगर सो गया तो नाही ना. परफेक्ट, व्हेरी गुड. त्यांनी हात वर केला आणि मग म्हणाले नाही. तुम्ही घेऊ शकता. थँक्यू. एनिथिंग एल्स? सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत.
लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजे व्यास पौर्णिमा कार्यक्रम ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती नमिता सोमन मॅडम, संस्थेचे चिटणीस ॲडव्होकेट श्री केदार जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे विश्वस्त हेमंत दिवेकर यांनी भूषवले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे वैभव वृत्तपत्राचे संपादक मिलिंद नरेंद्र बल्लाळ यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन तसेच व्यासप्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. इयत्ता 4थीच्या विद्यार्थिनींनी या ठिकाणी ईशस्तवानांनी स्वागत गीत सादर केले. श्रीमद भगवद्गीता अध्याय 15वा पठणाचं करण्यात आलं. सदर कार्यक्रमात पूर्व प्राथमिक विभाग मोठा गट, प्राथमिक विभाग 1ली ते 4थी तसेच महाराष्ट्र विद्यालय माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी गुरु शिष्य याविषयीची गोष्टी सादर करण्यात आल्या. गुरूंचे महत्त्व आपल्या भाषणातून व्यक्त केलं गेलं. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले मिलिंद बल्लाळ यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात गुरूंचे स्थान किती अनन्यसाधारण आहे हे पटवून दिले. तसेच आपण नेहमी नवीन आव्हाने स्वीकारली पाहिजेत, नेहमी सकारात्मक विचार केला पाहिजे असंही ते म्हणाले. अंतराळवीर शुमांशू शुक्ला यांच्याविषयीची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष हेमंत दिवेकर सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून प्रथम सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केलं आणि मोलाचं मार्गदर्शन देखील केलं. कार्यक्रमात ब्राह्मण विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वंदना चव्हाण, पूर्व प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सारिका दामले, महाराष्ट्र विद्यालयाचे मुख्याध्यापक शशिकांत पाटील, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग, विद्यार्थी वर्ग येथे उपस्थित होते. घनसोली ते ऐरोली सेक्टर 10A उड्डाणपुलाच्या कामाला गती देण्यात यावी. बाधितांना योग्य मोबदला तात्काळ द्यावा. नवी मुंबई महानगरपालिका परिवहन कर्मचाऱ्यांना वेतनवाढ द्यावी. ठाणे ते कोपरी नवी मुंबई एअरपोर्ट कॉरिडॉर रस्ता मार्गी लावण्याबाबत खासदार नरेश म्हस्के यांनी नवी मुंबई महापालिका आणि सिडको प्रशासनाला महत्त्वपूर्ण सूचना करून तातडीची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिलेत. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिष्टमंडळाने नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांची त्यांच्या दालनामध्ये भेट घेतली. नवी मुंबईतील विविध प्रलंबित प्रश्नांवरती सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीदरम्यान नवी मुंबई महानगरपालिका सिडको अधिकाऱ्यांकडून संयुक्त सादरीकरणही करण्यात आले. तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार घनसोली ते ऐरोली सेक्टर 10A जोडणारा खाडीवरील उड्डाणपूल काम करण्याचे आदेश देण्यात आले होते. सिडको आणि नवी मुंबई महापालिका यांच्या संयुक्त वतीने उड्डाणपुलाचे काम करणार होते. त्यांची वर्क ऑर्डरही निघाली आहे. मात्र काम कासव गतीने सुरू आहे. पुलासाठी आवश्यक परवानग्या वेळेत न घेतल्यामुळे प्रकल्प रखडला आहे. यावर ठाणे खासदार नरेश म्हस्के यांनी लवकरात लवकर सर्व परवानग्या घेऊन कामास गती देण्याचे निर्देश दिले. सोबतच या भागातील शेतकरी मच्छीमार बांधवांना नुकसान भरपाई पोटी योग्य ते मोबदला मिळेल याची हमी देखील आयुक्तांनी बैठकीत दिली आहे. कासारडोली येथील शेडोबा मंदिर रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर 5 जुलै रोजी एका अल्पवयीन मुलीचे प्रेत सापडले होते. त्या अनुषंगाने कासारडोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट 5 वागळे हे सुद्धा करत होते. गुन्ह्याच्या तपासादरम्यान ही अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याबाबत कळवा पोलीस स्टेशनमध्ये नोंद देखील करण्यात आली होती. त्याप्रमाणे गुन्ह्याचा सखोल तपास करीत पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पाटील, राजेश चौधरी, पोलीस नाईक बडंगर, तेजस ठाणेकर, पोलीस शिपाई यश यादव यांचे एक पथक तयार केले. त्या पथकाने ही अल्पवयीन मुलगी दिन राहत्या घरातून निघून गेली त्यावेळेपासून CCTV फुटेजची तपासणी केली असता ठाणे रेल्वे स्टेशन येथील रिक्षा स्टँड येथे आल्याचं दिसून आलं. त्याप्रमाणे अधिक तपास केला असता अल्पवयीन मुलगी एका रिक्षात बसून गेल्याचं लक्षात आलं. त्याप्रमाणे 100च्या वर CCTV तपासल्यावरती पोलिसांचा रिक्षावाल्यावरती संशय बळावला. त्याप्रमाणे 40 वर्ष असणारा अर्जुन सूर्यवंशी हा लोकमान्य नगर पाडा नंबर 3 येथे राहत होता. त्याला तिथून ताब्यात घेतलेला आहे. सखोल चौकशी याची केली असता त्याने मुलीची हत्या केल्याची कबुली दिली आहे. त्याने दिलेल्या माहितीमध्ये त्या मुलीला ठाणे भिवंडी घोडबंदर येथे रिक्षाने फिरवले. त्यानंतर काही कारणास्तव भांडणं झाली आणि त्यामुळे तिच्याच ओढणीने तिचा गळा आवळून हत्या केल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली आहे. कासारडोली पोलीस स्टेशन येथे अल्पवयीन मुलीचा खुनाचा गुन्हा दाखल होता. त्या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक 5 पोलीस निरीक्षक सलील भोसले, साहेब पोलीस निरीक्षक नितीन पाटील, API शरद पाटील, API भूषण शिंदे,
API पल्लवी ढगे पाटील, PSI माने आणि त्यांच्या टीमने ACP शेखर बागडे यांच्या सुपरविजनमध्ये त्या गुन्ह्याचा समांतर तपास केला. त्याच्यामध्ये समाधान सूर्यवंशी वय वर्ष 40 राहणार लोकमान्य पाडा नंबर 3 ठाणे पश्चिम या आरोपीला त्याच्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे. या आरोपीचा मान्य न्यायालयाने 17 जुलैपर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिलेला आहे. प्राथमिक तपासामध्ये आरोपीनं अल्पवयीन मुलीची ओढणीने गळा दाबून हत्या केल्याचे निष्पन्न झालेलं आहे. परंतु त्यामागचं कारण आता या रिमांडमध्ये जो काय तपास होईल त्याच्यामध्ये निष्पन्न होईल नक्की काय कारण होतं किंवा काय त्यांचा वादविवाद झाला का किंवा काय इतर शारीरिक अत्याचाराचा काय संशय आहे का त्या अनुषंगाने देखील आम्ही तपास करत आहे. आरोपी हा रिक्षा चालक आहे. मागील 12-13 वर्षापासून तो ठाण्यामध्ये रिक्षा चालवण्याचं काम करतो. आम्ही सध्या आरोपीला अटक केलेली आहे. मान्य न्यायालयाने त्याची 17 जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे. पोलीस कोठडीमध्ये अधिक तपास केल्यानंतर त्यानं शारीरिक अत्याचार केला आहे का किंवा त्यांचा काय देवाणघेवाणीचा पैशाचा वाद आहे का किंवा इतर अजून कुठलं काय कारण आहे का ते स्पष्ट होईल. ही अल्पवयीन मुलगी आहे त्यामुळे त्याचं आपण वी आर अबाउट डिस्क्लोज करत. 4 तारखेला ती ठाणा रेल्वे स्टेशन या ठिकाणाहून निघाली. त्या आरोपीनं तिला त्याच्या रिक्षामध्ये बसवून मानपाडा, भिवंडी, त्याचबरोबर मानकोली आणि ठाणा पश्चिममध्ये इतर काही परिसरामध्ये फिरवल्याचं प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे. त्यानंतर त्यानं वाघबीळ गावाच्या जवळ सुनसान जागेमध्ये तिचा गळा आवळून खून केला आणि तिची बॉडी त्या ठिकाणी त्यानं टाकून दिलं. 4 तारखेला साधारण ते दुपारी 1 ते 2च्या दरम्यान ठाणे रेल्वे स्टेशनवरून त्याच्या रिक्षामध्ये बसले, आरोपीच्या रिक्षामध्ये. कोणत्याही सामाजिक कार्यात सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची आवश्यकता असते. ठाणे जिल्ह्यात रक्ताची वाढती गरज लक्षात घेता अधिकाधिक रक्तदान शिबिरं होणं आवश्यक आहे. दिवसेंदिवस वाढते अपघात, शस्त्रक्रिया, बाळंतपण, रक्तजन्य विकार, जन्मतः बाळात आढळणारा थॅलेशिया यांसारख्या आजाराची रक्ताची अत्यंत निकड असते. यासाठी सर्वदूर रक्तदान चळवळ उभी राहणं आवश्यक आहे. आमदार संजय केळकर यांच्या संकल्पनेतून ठाणे महानगरपालिका प्रशासनाच्या सहकार्याने ठाणे महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग व महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील पाचपाकाडी येथील महानगरपालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये रक्तदान शिबिर संपन्न झाले. या पवित्र सामाजिक कार्यास उपस्थित राहून सहकार्य अनेकांनी केले तर सामाजिक जबाबदारीचं पालन देखील केले आहे. भव्य आपण पाहू शकतो. या शिबिराला उपस्थित आहेत. आपण पाहू शकतो लाईव्हच्या माध्यमातून नागरिक मोठ्या प्रमाणावर इथे रक्तदान करताना पाहायला मिळत आहेत. ठाणे जिल्ह्यामध्ये सध्या रक्तदाब तुटवडा निर्माण झालेला आहे आणि त्यामध्ये महापालिका आरोग्य विभाग व महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने करण्यात आलेला आहे. आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकतो. कार्याध्यक्ष सत्कार करण्यात येत आहे. कारण साहेबांच्या हातून अनेक सत्कार्याचं काम करतोय ते साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेलं. यावेळी सुरक्षा रक्षकांनी आमदार संजय केळकरांचे आभार मानले. नवीन सीताराम शिंदे यानंतर दत्ता बनसोडे साहेबांना विनंती करतो की काही सर्टिफिकेट जारद हे रक्तदान शिबिर पहिल्यांदाच या ठिकाणी होत आहे आणि अनेक कामगारांनी रक्तदान द्यायला सुरुवात देखील केलेली. ही एक मोठी बांधिलकी आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आपण समजतो आणि या पुढच्या काळामध्ये देखील नित्य नियमाने महापालिकेच्या कामगारांनी रक्तदान करण्याचा संकल्प देखील या ठिकाणी केलेला आहे. विविध भागाचे विविध खात्यातले कर्मचारी हे या ठिकाणी एक आपली बांधिलकी समजून रक्तदान करत आहे. निश्चितपणे हा अत्यंत स्तुत्य आणि अभिनंदनीय अशा प्रकारचं या कामगारांचं काम आहे. मी बाकीच्यांना देखील आवाहन करेन की आपलं देखील आपण रक्तदान करून रुग्णाची आवश्यक असलेल्या सगळ्या रुग्णांना या माध्यमातून सहकार्य करावं आणि याच्यासाठी देखील कटिबद्ध राहावं. खरं म्हणजे अधिकाऱ्यांनी हजर राहायला पाहिजे. परंतु मला खेदाने सांगावं असं वाटतं की आता तर सकाळी सुरू झालंय पण अजून कोणी या ठिकाणी हजर नाहीये. ही संतापजनक पण गोष्ट आहे
परंतु ज्याचा त्याचा तो अधिकार आहे, आज सुटी आहे, त्याच्यामुळे कामगारांच्या पाठीवर थाप मारण्याच्या ऐवजी ते त्या ठिकाणी आपल्या सुटीमध्ये असतील, त्याच्यामुळे ते आले नाही. पण कामगारांचं हे असल्यामुळे की जे दिवस रात्र महापालिकेचं काम करतात त्या कामगारांना त्यांच्या पाठीवर थाप मारण्याकरता, त्यांचं कौतुक करण्याकरता आणि रक्तदान देण्याकरता देखील खरं म्हणजे यांनी हजर राहायला पाहिजे होतं. आयुक्तापासून या ठिकाणी या शहराचा एक आमदार देखील या ठिकाणी उपस्थित आहे, तर त्याच्या देखील ते येणार आहेत म्हणून तरी अधिकाऱ्यांनी प्रोटोकॉल म्हणून यायला पाहिजे होतं. परंतु ठाणे महापालिकेतले काही अधिकारी सोडले तर यांच्याबद्दल अधिक काय सांगणार. आणि त्याच्यामुळे कामगारांना आपण जसं आपण त्यांच्या पाठीवर थाप माराल त्याच्या दुप्पट काम जे आहे ते तुम्हाला त्यांच्याकडनं मिळणार आहे. कर्मचाऱ्यांना मी निश्चित सांगेन की हे स्तुत्य असं काम तुम्ही करता. रक्तदान असेल, अवयवदान असेल, याचा संकल्प करणं आणि या दृष्टीने आपण त्या ठिकाणी कार्यरत राहणं ही अत्यंत ज्याला माहिती की पवित्र असं काम आहे. हे सामाजिक बांधिलकीतून एक प्रकारची फार मोठी ही सेवा आहे आणि पुढच्या काळामध्ये देखील हा नित्य नियमाने आपण हे करत राहा असं मी निश्चितपणे आवाहन करतो. आमचं आजचं टार्गेट आहे 200 बॅग द्यायचं आहे. 200 पिशवी आम्ही आजच्या दिवशी देणार आहोत. आज महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना आयोजित हा भव्य रक्तदान शिबिर मेळावा आहे. आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेखाली आम्ही हा कार्यक्रम राबवत आहोत. बहुसंख्य कामगार उपस्थित आहेत. अजून भरपूर कामगार आमचे येणे बाकी आहेत. आणि विशेष म्हणजे मी फक्त महानगरपालिकेचे आरोग्य विभागाचे उपायुक्त श्री बिराडे साहेबांचे आभार मानेल, कारण त्यांच्यामुळे हा हॉल आम्हाला उपलब्ध करून दिला. आणि महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना ही फक्त भांडण्यासाठी नाही तर सामाजिक उपक्रमातही सहभागी असते, हा आम्ही संदेश आजच्या कार्यक्रमानिमित्त देऊ इच्छितो. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तसेच शिवसेना शाखा जय भवानी नगर प्रभाग क्रमांक 15च्या संयुक्त विद्यमाने आज मोफत भव्य महाआरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवसेनेचे वागळे विभाग प्रमुख व माजी नगरसेवक एकनाथ भुईर, माजी नगरसेविका एकता भुईर, युवा सेना ठाणे लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश भुईर तसेच शिवसेना शाखा जय भवानी नगर व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्रमांक 15 मधील नागरिकांसाठी मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्रभागाच्या नागरिकांनी देखील या महाआरोग्य शिबिराला भरभरून प्रतिसाद दिला. या आरोग्य शिबिरामध्ये प्रामुख्याने विविध तपासण्या ठेवण्यात आल्या होत्या. यामध्ये जनरल तपासणी, नेत्र तपासणी, स्त्रीरोग, बालरोग, विकार, हाडांचे विकार, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, ECG तपासणी, एन्जिओप्लास्टी, एन्जिओग्राफी, मधुमेह तपासणी, महिलांसाठी मेमोग्राफी इत्यादी तपासण्या नागरिकांच्या करण्यात आल्या आहेत. यावेळी नेत्र तपासणीनंतर नागरिकांना मोफत चष्मे देखील वाटप करण्यात आले. तसेच मोफत औषधं, कॅन्सरसाठी मोफत मार्गदर्शन देखील नागरिकांना करण्यात आले. या कार्यक्रमाला शिवसेना सचिव राम रेपाळे, उपजिल्हाप्रमुख रमेश वैती, डॉक्टर कदम, माजी परिवहन समिती सभापती दशरथ यादव, शाखा प्रमुख संजय जाधव, युवा सेना ठाणे लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश भुईर, एकनाथ भुईर, विलास राऊत, मनोज साळवी, राजेश माने, दिलीप साळुंके, सुभाष थोरात तसेच शाखा प्रमुख, गटप्रमुख, कार्यालय प्रमुख, युवा सैनिक, महिला आघाडी पदाधिकारी, समस्त शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अशा महाआरोग्य आयोजनाबद्दल स्थानिक नागरिकांनी वागळे विभाग प्रमुख व माजी नगरसेवक एकनाथ भुईर व माजी नगरसेविका एकता भुईर तसेच युवा सेनेचे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश एकनाथ भुईर यांचे आभार मानले. दादा एक मिनिट दादा आला माझ्या कार्यक्रमाला एक दिवस आहे.
इथंच घेऊ ना, बायको गर्दी पण दिसेल. माननीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष आणि आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेब यांनी नेहमीच रुग्णसेवा ही ईश्वर सेवा या प्रकारे काम केलं आणि त्याचप्रमाणे आज दिघे साहेबांचे पटशिष्य ज्यांना आपण म्हणतोय महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांना अपेक्षित असं काम, दिघे साहेबांना अपेक्षित असं काम ते आज करतात आणि त्यांच्या माध्यमातून आज शिवसेना शाखा जय भवानी नगर प्रभाग क्रमांक 15 आणि विभाग क्रमांक 3 यांच्या वतीने या ठिकाणी महाआरोग्य यज्ञ भरवलेला आहे. कारण आपल्याला माहिती आहे आज सर्वसामान्य नागरिकांना ज्या आरोग्य सेवेची गरज आहे ती सेवा पुरवण्याचं काम आज आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यशस्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे करतात आणि त्यांच्या माध्यमातून अनेक हॉस्पिटल्सला आमच्या रुग्णांना ज्या सेवा मिळणं अपेक्षित असतात ते करतात. आज या ठिकाणी आपण पाहतो हजारो लोक आज ते फायदा घेतात कारण त्यांची गरज आहे. आज कोणाला मोतीबिंदू आहे, मोतीबिंदूचं ऑपरेशन असेल ते सुद्धा आपण या ठिकाणी मोफत देतोय. आज चष्मा वाटप आहे का चष्मा सुद्धा आपण फ्रीमध्ये देतोय. अगदी हाडाचे विकार आहेत त्या सुद्धा आपण या ठिकाणी टीम बसवलेल्या आहेत आणि त्याचबरोबर स्त्रीना ज्या महिलांना कॅन्सर सारखा दुर्ग आजार जो स्तन कॅन्सर असतो असे तपासण्या वेळेवर होणं अपेक्षित असतं. का काही महिलांना वेळेवर तपासण्या न झाल्यामुळे त्यांना तो आजार वाढत जातो आणि त्यामुळे ते सुद्धा वेळेवर होणं गरजेचं आहे. त्यामुळे ते सुद्धा या ठिकाणी तपासणी ठेवलेली आहे. अशा अनेक प्रकारच्या तपासण्या आणि त्यावर अगदी उपचार जर तशा प्रकारचा काही आजाराचा निदान झाला तर फ्रीमध्ये उपचार सुद्धा करण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि हे आरोग्य यज्ञ आहे. जनसेवा हीच ईश्वर सेवा, आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा. कारण हे ब्रीद वाक्य माननीय वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना अपेक्षित असं आणि त्याचबरोबर गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेब यांना अपेक्षित असं काम या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी या महाराष्ट्रामध्ये उभं केलेलं आहे. आणि त्या आरोग्य व्यवस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी ज्या ज्या टीमनी आम्हाला मदत केलेली आज आरोग्य म्हणून या वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे असू द्या, डॉक्टर अमोल गीते असू द्या सिद्धिविनायक हॉस्पिटलचे, त्याचबरोबर कलवा आमच्या महानगरपालिकेचे कलवा रुग्णालय, त्याचबरोबर महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी, उपायुक्त, आयुक्त साहेब यांनी ज्यांनी आम्हाला या शिबिरासाठी मदत केली त्यांचे मी आभार व्यक्त करतो. आणि सर्व डॉक्टर असोसिएशन आमचे वागळे स्टेटचे डॉक्टर भोर हे नियमितपणे आम्ही ज्या वेळेला आवाज देतो त्या वेळेला ते आमच्याबरोबर उभे राहतात. आणि त्याचबरोबर माझे सर्व सहकारी हे आरोग्य कॅम्प शेवट करणं सुद्धा खाणं नसतं. कारण शेवट कसं असतं आपल्याला कार्यकर्त्यांची गरज लागते आणि कार्यकर्त्यांच्या मदतीनेच हे सगळं उभं राहू शकतं. आणि आज आपण पाहतोय वैद्यकीय मदत कक्ष आणि माझे सर्व विभागातील कार्यकर्ते यांच्या माध्यमातून हा शिबिर या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि त्या शिबिरासाठी आज अनेक नागरिकांनी या ठिकाणी आपले आरोग्य तपासणीसाठी उपस्थिती दर्शवलेली आहे. ही आपण पाहतोय अगदी सकाळपासून रांग लागलेली आहे आणि ही रांग अशीच वाढत राहणार आहे. कारण या ठिकाणी आपलं कुठलाही उद्दिष्ट नाही, एकच उद्दिष्ट आहे की सामाजिक सेवा, समाजसेवा हीच ईश्वर सेवा या उद्दिष्टाने आपण काम करतो. तर
हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.